मंडळी, तारिणी या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागात आपल्याला काय पाहायला भेटणार आहे हे शॉर्टमध्ये जाणून घेऊया। चला तर मग काय पाहायला भेटणार ते पाहूया। इकडे आता तारिणी आणि केदार हे दोघेही जण पूजेसाठी बसलेले असतात आणि मग आता त्यांनी मोठी जबाबदारी घेतलेली असते। म्हणून आता जे गुरुजी आहेत ते त्यांना म्हणतात की मोठी सून म्हणून तू ह्या पूजेला बसलीस ना, आता हो तुला अजून एक करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि हो तू फक्त फळाहार आणि दूधच घेऊ शकतेस, बाकी तू काहीही करू शकत नाहीस, असं आता तारिणीला गुरुजींनी सांगितलेलं असतं आणि म्हटलेलं असतं की पूजेमध्ये काहीही खंड पडायला नको, नाहीतर घरावर खूप मोठं संकट येईल। असं बोलल्यानंतर मात्र तारिणीला थोडंसं दडपण तर येतच, पण दुसऱ्या बाजूला आपले स्मार्ट युवराज आणि निशी आणि युवराजची ती बहीण तिघही जण मिळून आता प्लॅनिंग प्लॉटिंग करत असतात। आता जी निशी आहे ती युवराजला म्हणते, असं झालं तर ती तारिणी ब्रह्ममुहूर्तावर उठलीच नाही तर किती चांगलं होईल ना, असं निशी आता युवराजला म्हणत असते आणि त्यांचं म्हणणं एवढंच असतं की जी कौशिकी आहे तिच्या नजरेत तारिणी पडेल, म्हणून आता ती लोक असा प्लॅन करतायत की तारिणी उठणारच नाही असं काहीतरी करत आहेत। आणि मग आता ते तिघेही जण मिळून तसा विचार करतात। मग युवराज बोलतो, तेव्हा खरी मज्जा येणार आहे आणि आता आपण तसंच करायचं। आता त्या तिघांनी मिळून काय करतायत ते पाहणं रंजक ठरणार आहे। पण हो, आजच्या भागामध्ये आपल्याला हे भाग नक्कीच पाहायला भेटणार आहेत। तर तुम्हाला कसा वाटला हा रिव्ह्यू ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।